समुद्रावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना जा नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कृष्ण पिंगाक्ष बंगला, नवीन बाजारपेठ, रेवदंडा आणि या रेवदंड्यामधल्या आजच्या वहिनींना भेटणार आहोत आपण. सौ निर्मिती निलेश खोत या कुटुंबाला भेटणार आहोत, या वहिनींना भेटणार आहोत. रायगड जिल्ह्यातलं हे ठिकाण, या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि आत्ता बघा ना, इथे सुंदर अशी वाडी आहे. म्हणजे एकीकडे सुंदर असा अथांग समुद्र आणि त्याचबरोबर नारळी पोपळीच्या बागा ज्याला म्हणतात त्या इथेच अनुभवायला मिळतात. किती छान वाटते, किती स्वच्छता, किती छान वातावरण, सगळीकडे हिरवळ, मस्त सावली पडलेली आहे. एकीकडे ऊन, एकीकडे सावली, असं हे उत्तम आनंदाचं वातावरण जे वहिनीच्या आमच्या आयुष्यात नेहमीच असतं. कधी ऊन असतं तर कधी सावली असते. चला आज आनंदाची सावली घेऊन आपण खोत कुटुंबाला भेटूया. आनंद तर त्या घरात आहेत, पण तो आनंद होम मिनिस्टरच्या माध्यमातून आपण द्विगुणित करूया. भेटूया खोत कुटुंबाला. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. आग्रावरून निघाली रेवदंड्याला घोड्यावरून वरात, निलेश रावांसोबत सप्तपदी चालून मिळाले खोतांच्या घरात. अरे वा. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. कुठले? नमस्कार. हे नमस्कार. हे सासरे. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. हा माझा मुलगा अथर्व. वा वा. बाबा आणि मुलाने मॅचिंग केलं. हा भाचा तानिश. या काकी सासूबाई, या काकी सासूबाई, त्या मामी, त्या मावशी आणि त्या नणंदबाई आणि त्या जाऊबाई आणि ती पुतणी. नमस्कार. आणि हे दीर माझे आणि हे काका सासरे. नमस्कार. आणि हे माझे शेजारी सगळे. हो नमस्कार. काय झालं, तुम्ही इथे ओळख करून द्यायला त्यांच्यात गडबड सुरू झाली. तिकडेच बघते, इकडे बघतच नाही. बघितलं तुमच्याकडे. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. अलिबागमध्ये आहे प्रसिद्ध नारळ सुपारी. प्रकाशरावांचं नाव घेते, पैठणी जिंकणार मीच दुपारी. नाळी पोपळीच्या बगीच्यामध्ये जमल्या सगळ्या बायका हौशी. दिलीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं आग्रावचं. आणि तुमचं बालपण कुठलं? आमचं बालपण इकडलं, इथलेच रेवदंड्यातलंच. रेवदंड्यातच. कोण कोण राहिला होते तुम्ही? आम्ही एकत्र कुटुंब होतो. आमचं जुनं घर आमचं वाडीमध्ये आहे आणि हे आमचं शेतघर आहे असं. आणि लहानपणा म्हणजे एकत्र असं हसत खेळत खूप मजा करत गेलं. आणि आम्ही नंतर मग प्रत्येक काकाने सेपरेट घर बांधलं. मग आम्ही इकडे दुकान चालू केलं आणि मग हे इकडे तिसरं घर बांधलं. आणि तिसरं घर बांधलं म्हणून त्या घराचं नाव पण गणपतीचं तिसरं नाव आहे म्हणून कृष्ण पिंगाक्षच ठेवलं. कृष्ण पिंगाक्ष. आणि तुम्ही किती भाऊ? मी एकटाच भाऊ आहे. म्हणजे तुम्ही एकटेच? भाऊ नाही म्हणजे एकटाच आहे. मग तुम्ही एकटाच भाऊ कसं काय? एकटा म्हणजे भाऊ पण मी आणि हे पण ते ठीक आहे. म्हटलं एकटाच भाऊ आहे म्हणजे मला जरा गोंधळ ना. मी एकटाच आहे. कसं लग्न कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे एक सांगून आलं यांचं स्थळ आणि मग जमलं.
काय हो, कसं जमलं? जमण्याचा किस्सा तो जरा वेगळा आहे. म्हणजे मला आमच्या घरातल्या आईने पहिले जाऊन बघितलं आणि त्यांना मुलगी आवडली ती. आणि मग हिने त्यांना प्रश्न विचारला की मला मुलगा बघायचा, कारण मी गेलो नव्हतो पहिला म्हणून. तर तो एक किस्सा हे सांगेल तुम्हाला. थांबा, सांगा. मला मुलगा बघायचा होता. म्हणजे ह्यांचे आई वडील येऊन गेलेले. म्हटलं मला मुलगा तरी बघू दे कसा आहे. तर ह्यांचं इथे मेडिकल स्टोअर आहे. तर मी माझ्या भावाला घेतलं आणि आले. आणि मग मेडिकलमध्ये मी एक काय असं ते फेअर अँड लवली द्या आणि ह्यांना एक असं वरच्या भागातल्या म्हणजे वस्तू काढायला सांगितल्या. वा. आणि मग त्याला मी सांगितलं ही वस्तू द्या. ती म्हणजे असं जरा त्रासच दिला या कोपऱ्यातली. त्या म्हणजे असं जरा वेळ जास्त मला माहित नव्हतं तेव्हा. तुम्ही आपले गिराईक आले म्हणून वस्तू देताय का? मी असं आजपर्यंत बघण्याचा कार्यक्रम कधी बघितला नव्हता की नवऱ्या मुलाला बघायला मुलगी जाते त्याच्या दुकानात आणि मग ती वरच्या वस्तू काढून द्या, इकडच्या वस्तू, जेणेकरून लग्नानंतर साधारणतः उंचीवरची जी कामं आहेत ती करता यावी, हा त्या मागचा हेतू असावा. आणि त्याच्या पुढला किस्सा असा होता काय, माझ्या घरच्यांनी मला माहितीच नव्हतं काय मुलगी ती आहे की. नंतर ह्यांनी सांगितलं काय तुला मुलगी बघा. मी बोललो नाही, तुम्ही पसंत केली म्हणजे मला पसंत आहे. पण नंतर मग आम्ही मित्र बघून गेलो, मित्र त्यांच्या घरी गेलो. नंतर आम्ही तर बघितलं तर ही बघितल्यानंतर अरे ही तर त्या दिवशी दुकानातच आलेली आणि ही मुलगी. आणि नंतर ही चहा घेऊन आली तेव्हा ही मोठं धीटपणाने सगळं सांगत होती. आणि तेव्हा मात्र हिचा हात थरथरत होता चहा देताना. हो. का हात थरथरत होता? आता ह्यांनी ओळखलं तर मग लगेच लग्नाचा होकार झाला. हो साधारण असं बघितलं आणि मग नाही हा हीच आहे. आणि ही एवढ्या धीटपणाने अशी धीट बायको आहे एवढं आपल्याला हे केलं तर मला ही धीट बायकोच आपली आहे हे अशी असं वाटलं. तुम्हाला धीट का पाहिजे होती हो बायको? असंच एक हा म्हणजे कुठेही बिंदास्त, टेन्शन नाही, फिरू शकणार, जाऊ शकणार. बरोबर. हा बोला. तो पुढला पण एक किस्सा आहे त्यानंतर. काय हो, सांगा सांगा. म्हणजे हे बघा यांनी मारलं सगळेच. काय सांगतो सांगा सांगा. मी बऱ्याच वेळा नंतर लग्न झाल्यानंतर माझा स्वभाव असा सगळ्यांशी बोलणं किंवा काही, तर माझे मित्र म्हटल्यानंतर मी बऱ्याच वेळा थांबवतो आणि मी कंटाळायची आणि हे करायची. तसंच यात्रेमध्ये आम्ही एकदा गेलेलो, विठोबाची यात्रा म्हणजे 3-4 महिने असेल. कुठली? वर्सोलीची? हा वर्सोलीची. क्या बात. मी पण गेलोय लहानपणी. तर वर्सोलीच्या यात्रेमध्ये असेच मित्र भेटले तर हिला ती नेहमीचा त्रास म्हणजे ती कंटाळा देते नेहमी. तर मी पाठी थांबला बोलत आणि पुढे मुद्दाम गेली. म्हणजे ह्यांची फिरकी घ्यायची. तर आमच्या वर्गातला एक तो मित्र पोलीसमध्ये होता, ती पोलीस चौकी होती ना, ती म्हणजे तिथे गेली आणि हिने त्यांना अनाऊन्स केलं की आमचे मिस्टर निलेश खोत कुठे असतील तर त्यांनी इकडे यायचं, ते जरा हरवलेले आहेत माईकवर. हे म्हणजे ती मजा करायची अशी होती. तर नंतर पण त्यानंतर मात्र मी हिला कुठे सोडलेलं नाही, म्हणजे जवळच झालो. म्हणजे काय असं नको. आणि तिथे जी एवढी मजा आली ना म्हणजे की आम्ही मुलं हरवण्याचं हे करतो, पण ते मित्रच होते सगळे. पण तो एक किस्सा खूप असा हास्यास्पद झाला. तुम्ही काय अनाउन्समेंट करणार होता असा? वहिनी खरंच धीट आहेत ना. पण वहिनी किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष. 1 जूनला 10 वर्ष. तुमचा हा जो स्वभाव आहे की धडपड करणे, लहानपणापासून हा स्वभाव धडपड आहे? हा लहानपणापासून आहे धडपड त्याचा स्वभाव. मग आपल्या धडपडेपणामुळे कधी शिक्षा झाली आहे तुम्हाला स्वतःची स्वतःला? आम्ही एक जवळजवळ 7-8 वर्षांची असेल. आणि माझ्या घरी म्हणजे स्टोव होता. आजी अशी स्टोवर जेवण वगैरे करत होती आणि आजी काहीतरी दुसरं काम करायला गेली आणि मी तिथेच खेळत होते. स्टोवच्या आजूबाजूला खेळत होते. ते एकदम माझा कशाला तरी पाय लागला आणि ती स्टोवर पडले. अरे बापरे. आणि माझ्या गळ्यात दोरा होता, ती स्टोवची कडी माझ्या गळ्यातच अडकली आणि माझ्या स्टोव एकदम गळ्याजवळच राहिला आणि माझ्या इथे हाताला पण चटका लागला. आणि थोड्या वेळाने आजी आली. आजी खूप घाबरली, स्टोव माझ्या गळ्यात होता तर. आणि मग आजीने माझ्या बाबांना बोलवलं, ते ये हिच्या गळ्यात स्टोव अडकले. मग माझे बाबा आले, तो दोरा वगैरे कापला आणि स्टोव म्हणजे बाजूला ठेवला. बरं मला तुम्हाला विचारायचं, आमच्या वहिनी कधी चिडतात का? हो खूप चिडते असं. का सांगा? तो भडकलेला स्टोव आहे ना, तो होता ना लहानपणी, तेव्हापासून तो भडकलेला आहे सगळा. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे, आता 10 वर्ष झाली लग्नाला, बरोबर? तुम्हाला विचारतो, वहिनी 10 वर्षापूर्वी या घरात आल्या, यांच्या येण्यानंतर तुमच्या आयुष्यात काय फरक पडला? कशा पद्धतीचा फरक? खूपच तिने सगळ्या गोष्टीत म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेतलेलं आहे आणि खूप तिचं कौतुक करण्यासारखं पण खूप काही अशा गोष्टी आहेत. म्हणजे आता गेल्या वर्षीपासूनच आम्ही मित्रांनी असं एक हे कन्सेप्ट केलं की आपण पुस्तकं वाचायची, दर महिन्याला एक पुस्तक वाचायचं आणि 5 जण एकत्र करून हे करायचं. तर ती गोष्ट आम्ही दर महिन्याला एकच पुस्तक वाचतो, पण ती पुस्तकं आणताना हिची पण ओळख, ही महिन्याला 3-3 पुस्तकं वाचायला लागली आणि ही पण त्यातनं इतरांना त्या गोष्टी सांगू लागली. म्हणजे हे तिचं एक खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे ती आल्यापासून सगळ्यांना शिकवणं, सगळ्यांना सांभाळून
समजावून घेणं हे त्याचा गुण खूपच छान आहे. आणि आज आता म्हणजे आम्हाला ह्या वर्षी 10 वर्ष झाली, तर आम्ही ह्या वर्षी असं ठरवलं की पहिलं वर्ष आणि 10 वर्ष म्हणजे 1+0 म्हणजे पहिल्या वर्षासारखं लग्न झालं तसं ह्या वर्षी वागायचं आणि परत असं. त्यामुळे तशी मजा करायची. आता आम्ही सिंगल फिरणार असं ठरवलं यावर्षी. आणि असं आलाय की नेमका परत तुम्हाला टेबलावर उभं करणार त्या. हीच तर मजा आहे आता घरी आयुष्याची. 10 वर्ष झालेली आहेत, त्यातलं 0 काढून टाकायचं आणि पहिला वर्ष असल्यासारखं, लग्नाच्या पहिल्या वर्षासारखं दोघांनी एकमेकांना पुन्हा तशाच पद्धतीने वागायचं. जणू काही सर्व्हिसिंगच करायची ठरवली आहे दोघांनी. तेव्हा आता तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि या पहिल्या खेळाला सुरुवात करतो. वजनाचा काटा इकडे येणार आणि मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन तुम्ही गोळा करणार का बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 471 ग्रॅम. चला वेळ सुरू झाली. एक मिनिट पूर्ण झालं. 30 सेकंद राहिली. 30 20. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 हे वजनात नव्हतं. 11 गुणिले 200 2200 रुपयाचं बक्षीस आज माऊलीला मिळालं. अभिनंदन. असताना बऱ्याचदा तुम्हाला गाड्यांचा आवाज येऊ शकतो, कारण हे जे घर आहे ते अगदी रेवदंड्याच्या त्या रस्त्यावरच असल्यामुळे कदाचित हॉर्न वगैरे असे आवाज येऊ शकतात. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. मला पटकन तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला एक गुण बदलला पाहिजे? मला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. तुम्हाला? हा. कोणाला देतात? नाही तर जास्त करून मेडिकलमध्येच असतात. का हो, बऱ्याच जणी येत असतात का? असं काय नाही. मग तिला ते गुण खडत होतो, मला पण ते बरोबर आहे, कारण मी जास्त म्हणजे मेडिकलमध्ये असतो. पण मला सांगा, एवढी औषध आहेत त्या दुकानात, एखादी असं गोळी नाही का ती गोळी घेतली की माणूस घरी येईल म्हणून? अशी असती गोळी तर काय केलं बरं झालं असतं ना. म्हणजे आता अशी गोळी कोणीतरी निर्माण करावी अशी वहिनींची इच्छा आहे. तुम्ही सांगा, आमच्या वहिनींनी स्वभावात काय बदललं पाहिजे? तिथे थोडं चिडणं तिथं टाळलं पाहिजे असं मला वाटतं, कारण ती खूप लगेच चिडते आणि एकदम दिवसभर शांत राहते आणि मग आपणच बोलत असेल ती काहीच बोलत नाही. ह्यांच्यामुळे चिडायला होतं. ह्यांच्यामुळे चिडायला होतं. बरं मला सांगा, हे चिडणं कमी करण्याची कुठली गोळी आहे का? अशा तिथं लाईन लागली असते माझ्याकडे. किती जण गेले असते जर चिडणं कमी होणारी गोळी असते तर? हात वरती करा, मला जरा बघायचंय किती जण. तुम्ही तर दोन्ही हात वर केले. ते काका आहेत का? काका आहे. तुमच्या घरी काय होत असेल? आता तुम्ही सगळेजण यांना ओळखतात. सगळ्यात आधी आजी, तुम्हाला नमस्कार. आजी, नाचसुनेबद्दल सांगा, कशी आहे नाचसून? चांगली आहे, हा, गुणी आहे आणि सांगू ते ऐकतो. अरे वा. पण मला सांगा, तो तुमचा नातू आहे ना, हा. तो सांगतो की ही सारखी चिडते म्हणून. नाही नाही चिडत नाही, चांगली असते. तो काय सांगते एक सांगू का, हा खरा थर्ड अंपायर आहे, कळलं ना? सून एकदम मुलीप्रमाणेच आहे, सर्व काही ऐकते. अगदी सांगितलं की हवं आपल्याला काय नसलं तरी पण लगेच, बरं नसलं की लगेच पेज वगैरे करून देणार. पेज देते तुला? काय म्हणतात, तापीप आलं तर असं म्हणजे हा. वाट बघत असते कधी पेज करायला. म्हणजे ताप आला की पेज करू दे. इतर काय करत नाही तुम्ही? एरवी पण करते मी सगळं. करते, सर्व करते, सर्व घरातलं काम तीच करते. हो हो. पण ताप आला की पेज. काय मोठा पेज पडलाय मला. आणि चांगली आहे म्हणजे. हो, छान आहे आणि सगळ्यांना बिन मिळावं, मन मिळावं असते सगळ्यांचं. वा वा, व्हेरी. आणि मुलाचं म्हणणं आहे ते काय? नाही, तो दोघांचंच चालतं त्यांचं. आपण काय त्यात मध्ये पडत नाही. मला आत्ता कळलं, आपण काय मध्ये पडत नाही. मध्ये पडलं तर परत ताप होणार. ताप झाला की पेज. अजून कोण बोलणार? बाबा बोला. चांगली आहे, व्यवस्थित आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेते. मी घरी नसलो तरी आमचे माझे मित्र किंवा कोण आले तरी पण त्यांना चहा पाणी घेतल्याशिवाय सोडत नाही. अरे वा वा वा. म्हणजे सून चांगली मिळाली. चांगली मिळाली. हो. ओके. मुलाचं बघा जरा काही.
त्यांचं पण तसं व्यवस्थित असतं, पण कधीतरी भांडायला लागतोच ना लांब लांब नाही ठेवलं. नाही आणि भाऊ हे भांडे बाजूला करू शकत नाही ना. किती गोड सासरे सांगतायत की कधीतरी भांड्याला भांडं लागतंच, आणि भांड्याला भांडं लागलं नाही तर त्या घरात आवाज सुद्धा कसा होणार हो. त्या आवाजातच गंमत आहे दडलेली. या गमती या गप्पा अशाच सुरू राहणार. पण आता यानंतर हे दोघे अभिनय करणार. तो अभिनय जो आहे तो जर सगळ्यांनी ओळखला तर आणखी बक्षिसं मिळणार. बघूया काय कसा अभिनय करतायत. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. हा, ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू झाली. अभिनय ओठांची हालचाल केलं तर बाद. बोलू नका. बोलताय मंगल सावंत. ओठांची हालचाल होते. बोलताय लय भारी. काय अभिनय केला तुम्ही. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले अभिनय. मराठी गाणं. थांबा. ओठांची हालचाल नाही. वेळ सुरू झाली. चांदण चांदण झाली. गाणं. वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग, आवाज. बीर बीर वाऱ्यात पावसाच्या दारात सजना ग मोडीला दारात, वादळ वार सुटलं ग. एक मिनिट सासूबाई, हे जे गाणं गातायत त्याच्यावरती तुम्ही एकट्याच ज्या टाळ्या वाजवताय, मला तर वाटलं वादळाची आरती आहे की काय. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. म्हण ओळखायची आहे. म्हण. हा, ओठांची हालचाल नाही नाहीतर बाद. वेळ सुरू झाली. अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. रेवदंड्यातल्या म्हशी अशा असतात. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. ये, तुझं नाव सांग. अंबुकर. अंबुकर. वा 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 वा. शाळेत जातो तू? कुठल्या शाळेत जातो? इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम मध्ये जातो. ये, एवढं बोललास तरी खूप झालं. ये, आईची सोडून कोणाची तरी काढणार ना चिठ्ठी. घे घे, कुठलीही एक चिठ्ठी घे बाळा. एकच. हा हा, दे मला दे. ही मराठीकडून ही भेटवस्तू. हा, तुला नाव जाहीर करतो. नाव आहे विनया पाटील. तुम्ही का? नमस्कार. या या. नाव सांगा. विनया विभाष पाटील. कुठे राहता तुम्ही? रेवदंड्यातच राहते. हो का? आणि आम्ही काश्मीर मध्ये उभे होतो. म्हणजे इथेच राहता ना रेवदंड्यात. घरी कोण कोण आहे? सासू आहे. हा, माझी मुलगी आहे. जाव, दीर, तिला 2 मुली आहेत. बरं. आता तुमच्या घरातलं कोण आहे इथे? माझी मुलगी आली आहे. कुठे आहे? इथे. बोलवा तिला. या, नाव सांगा तुमचं. माझं नाव भाग्यश्री विभाष पाटील. बरं बरं. आईचं आता नाव इकडे खेळात जाहीर झालंय. कसं वाटतंय? छान वाटतंय. खूप आनंद. हो, खूप आनंद. तुम्हाला? मला चला बघूया. आता टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि दोघेही आनंदी राहा असं म्हणत कोण जिंकणार पैठणी ते बघूया. समोर एक रिंग ठेवलेली आहे आणि 20-20 चेंडू प्लास्टिकचे छोटे छोटे दिलेले आहेत. एका वेळेला 2 चेंडू टाकायचे आणि या रिंगमध्ये गोळा करायचे. इथूनच टाकायचे आहेत. 10-10 संधी दोघींनाही. या 10 संधीमध्ये दोघींपैकी गुणसंख्या ज्या जास्त गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तुमच्यापासून सुरुवात. एक. 5 संधी झाल्या. तुमची गुणसंख्या आहे 1. 1. दोघींची गुणसंख्या 1-1 अशी आहे. आता तुम्ही टाका पुढचे 5. 2. 3.
त्यांची गुणसंख्या आहे 3. तुमच्याकडे 5 संधी आहेत. अभिनंदन माऊली, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. उपविजेत्या ठरल्या खोतवहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात पाटील वहिनींचं नाव जाहीर झालं. पाटील वहिनी आजच्या भागात विजेत्या ठरल्या. पाटील वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. चेहऱ्यावर हसू कायम ठेवा, आनंदी रहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.